तर दुसरीकडे या ठिकाणी पुण्यातल्या बारची या ठिकाणी तोडफोड करण्यात येते। आपण पाहतोय पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरणी खरं तर मोठी कारवाई पोलिसांनी केलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सामाजिक संस्था ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर या बारची तोडफोड करण्यात आली आहे। आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहे, पुण्यामध्ये बारची तोडफोड करण्यात येते। या बारमध्ये ड्रग्ज घेतलं जात असल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली होती। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर L3 बार सील करण्यात आलाय आणि आता या बारची तोडफोड करण्यात येते। पुण्यामध्ये सगळे हे प्रकार सर्रास चालतात, अगदी राजरोसपणे या ठिकाणी ड्रग्ज घेतलं जात होतं आणि या संदर्भात आता आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? L3 बारची आता तोडफोड करण्यात येते, नेमकी कोण हे तोडफोड करताय का अधिकची माहिती आहे? निश्चितप्रमाणे काल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या बारमध्ये जी पार्टी झाली होती ज्यामध्ये ड्रग्सचं सेवन केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता। आज त्याच हॉटेलच्या बाहेर काही हिंदू संघटना ज्या आहेत त्या जमा झाल्या होत्या आणि त्याच्यातल्या काही कार्यकर्त्यांनी या हॉटेलची तोडफोड केलेली आहे। हातात काठ्या घेऊन बाहेरचा जो बोर्ड आहे त्याच्यावर देखील दगड मारलेले आहेत, तो देखील फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। घटनास्थळी आता पोलीस काही वेळातच धाव घेतील, मात्र सध्या सुरू असलेल्या पब संस्कृतीवर अनेक हिंदू संघटनांनी विरोध केला होता आणि त्यातलीच एक संघटनेने जी आहे त्याचा विरोध करत आज ही हॉटेलची तोडफोड केली। अगदी नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय पुण्यातल्या L3 बारची तोडफोड करण्यात आली आहे। आधीच खरं तर हे बार जे आहे ते पोलीस प्रशासनाकडनं सील करण्यात आलेलं आहे। साम टीव्हीने या संदर्भातली बातमी दाखवली होती आणि त्यानंतर प्रशासनानं कारवाई करत पोलिसांनी 8 जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे। या बारचे मालक, यासह मॅनेजर आणि इतर काही कर्मचारी आहेत त्यांना सध्या पोलिसांनी अटक केली आहे। मात्र या बारमध्ये अगदी राजरोसपणे दररोज ड्रग्ज घेतलं जात असल्याची माहिती मिळाली होती। या संदर्भातली बातमी साम टीव्हीने दाखवली आणि त्यानंतर प्रशासनानं ही कारवाई केली आहे। मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काही सामाजिक संस्था ज्या आहेत, हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्या आणि त्यांच्यातर्फे या बारची तोडफोड करण्यात येते। पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे, त्यातच अशा प्रकारच्या ड्रग्सच्या घटना घडतायत। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। या सगळ्यामुळे समाजाच्या या सामाजिक संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटना सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतात। अशा प्रकारची ही तोडफोड सध्या L3 बारमध्ये करण्यात येते। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून अगदी वर चढून हे कार्यकर्ते जे आहेत हिंदुत्ववादी संघटनेचे तोडफोड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। पतित पावन संघटनेकडनं ही तोडफोड करण्यात आलेली आहे। आपण सध्या पाहतोय ही हिंदुत्ववादी एक संघटना आहे जिचं नाव पतित पावन असं आहे आणि त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बारची तोडफोड केली आहे। खरं तर ही बातमी समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती। या बारमध्ये दररोज खरं तर राजरोसपणे ड्रग्ज घेतले जात होते आणि तशा प्रकारचा हा व्हिडिओ साम टीव्हीने दाखवला होता। या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर प्रशासनानं कारवाई केली। या संदर्भात 8 जणांवर खरं तर गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। सध्या त्यांच्याकडनं अधिक माहिती पोलीस घेत आहेत। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सामाजिक संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून असा आक्रमक पवित्रा घेत या बारची तोडफोड केली जाते। सध्या पतित पावन या संघटनेचे हे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं या बारची तोडफोड केली जाते।